आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की भावना आता स्वतःवरचे आरोप खोटे आहे हे सिद्ध करत असते. ते सिद्धूचा भावनावर पूर्णपणे विश्वास असतो आणि त्यामुळे तो पाठीशी उभा असतो. पण तेच आता सिंचना म्हणत असते की भावनानेच मला सांगितलं आणि त्या पद्धतीने वागले असंही म्हटलं जातं. तेच आता इकडे संपतराव भडकलेले असतात. तुमच्या या वागण्याचा माझ्या सगळ्या गोष्टींवर किती परिणाम झाला आहे कळतंय का? मला सारखे फोन येत आहेत आणि या सगळ्या फोनमधून मला ह्या सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तर द्यायला भाग पडावं लागतंय. का तुम्ही लोकांनी हे सगळं काही केलंय असंही आता म्हटलं जातं. ते सिद्धूला आता लक्ष्मी श्रीनिवास यांचा कॉल आलेला असतो की आम्ही आता तिथेच येत आहोत असंही सांगितलं जातं. जेव्हा या सगळ्या काही गोष्टी सांगितल्या जातात ना तेव्हा सिद्धूही थांबलेला असतो. दुसरीकडे आता पाहायला मिळतं की विश्वास जो आहे तो खरं तर त्याच्या कॅबिनमध्ये जाऊन बसलेला असतो. तेच आता तिथे दिग्विजय आलेले असतात आणि ते त्याला विचारतात की हे सगळं काही काय आहे, म्हणजे काय खरं आणि काय खोटं या सगळ्याची पडताळणी जाणून घ्यायची असते. आणि त्यामुळेच ना आता ते आलेले असतात आणि त्यांना कळलेलं असतं की हे सगळं काही त्या मुलीमुळेच होते, म्हणजे जानूमुळे. आणि मग ते त्याला विचारतात की तुझं काय चाललंय, निदान तुझे काही करतोयस ना ते एकदा तरी माझ्या कानावर टाक. पण त्याच वेळेला विश्वास सांगत असतो की तुम्ही प्लीज या सगळ्यामध्ये पडू नका. मी तुम्हाला सांगतोय ना, मी माझ्या परीने माझं जे काही आयुष्याचं काय आहे ना ते मी करून घेईन असंही आता सांगितलं जातं. तेच आता विश्वाला सांगितलं जातं की तू ना एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्यासुद्धा घरात काही माणसं आहेत जे तुला विचारणारी आहेत. तू सगळं काही विसरून गेलायस बहुतेक असंच मला वाटतंय असंही आता म्हटलं जातं. तर दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की इकडे सिद्धू जो आहे तो आता इथे लक्ष्मी आणि श्रीनिवास यांच्यासमोर उभा असतो. त्याच वेळेला लक्ष्मी आणि श्रीनिवास आता सिंचनाकडे बघून बोलत असतात की हे सगळं काय करून ठेवलेलं आहेस, तुझ्या या चुकीच्या निर्णयामुळे काय झालंय. त्यावर आता सिंचना म्हणत असते की तुमचा मुलगा जे काही करतो ते चालतं का, त्याने ज्या काही गोष्टी केल्या त्यामुळेच मला हे टोकाचं पाऊल उचलायला लागलं असंही आता सांगितलं जातं. मग मी काय चुकीचं केलं आहे? मग आरतीला तू ओळखत नाही का? ही तुझीच मैत्रीण आहे ना आणि ह्या मैत्रिणीला तूच घरात आणलंयस ना, आणि मग या सगळ्या काही गोष्टी तू कशा काय विसरू शकतेस हेच मुळात मला कळत नाही आहे. अगं आरती तर तुझी चांगली मैत्रीण आहे, मग आरतीच्या बाबतीत तू असा कसा विचार करू शकते की हरीश आणि आरतीचं काही असू शकतं? नाही, खरं तर ना मी हिला एक फोटो पाठवला होता, त्या फोटोवर डाच हिने हे सगळं केलेलं असणार आहे. त्याबरोबर आता सिंचना म्हणते की हो, मी तुम्हाला सगळ्यांना दाखवते ना याने मला कोणता फोटो शेअर केला होता ते, आणि त्याचसोबत त्याच्या खाली लिहिलेलं ते कॅप्शन, हे सगळं काही आता दाखवलं जातं. तेव्हाच ना तो म्हणत असतो की हा AI जनरेटेड फोटो आहे आणि असे कित्येक फोटो मी तुमच्या समोर आता बनवून दाखवू शकतो असंही आता सांगितलं जातं. तेव्हाच ना मी जे काही केलं ते नाटक होतं, म्हणूनच मग आता तू जे काही केलंस ते लपून राहणार नाही सिंचना तू चुकीचं केलेलं आहेस आणि तू हे सगळं काही खरंच तुझ्या आयुष्यात करून बसलेली आहेस. तर दुसरीकडे आता श्रीनिवास आणि लक्ष्मी जे आहेत ते हरीशलाही ओरडत असतात आणि म्हणत असतात की हे सगळं करायची काय गरज होती. त्यावर हरीश सांगतो की तुम्ही दोघं नव्हतात नाही बाबा, तेव्हा ही माझ्याकडे आली होती आणि येताना हिने डिवोर्स पेपरही आणले होते. मग तेव्हा मी काय करणार होतो, मी विचार केला की जर हिला गमवायचं नसेल तर हिला जलस फील करावं लागेल आणि त्यासाठी मी हे टोकाचं पाऊल उचललं. तिकडे आजी आता म्हणत असते की बघ, तू जे काही लग्न केलंस ते आमच्या मनाविरुद्ध केलंस, पण तू आता जे काही केलंयस ना ते एकदमच चुकीचं केलंयस आणि हे बघून ना आताचं सगळं काही तुला या घरात राहण्याची सुद्धा गरज नाही आहे. आजीने आता जोरात कानाखाली सुद्धा वाजवलेली असते आणि त्याच वेळेला सिंचना आपल्या बाबांकडेच म्हणजे संपतरावांकडे जाते आणि म्हणत असते की बाबा तुम्ही तरी माझं ऐका. तर आईला सुद्धा ती रिक्वेस्ट करत असते, पण त्याच वेळेला रेणुका म्हणत असते की उलट तुला एवढं चांगलं सासर मिळालंय, त्या सासरचा तू कसा वापर केलायस, म्हणजे सोन्यासारखं सासर आहे पण त्या सासरच्या लोकांना तू फसवलंय. जीवापाड प्रेम करणारा नवरा आहे आणि तरीसुद्धा तू एवढं घाणेरडं कृत्य करून बसले असं देखील रेणुका आता सिंचनाला सांगत असते.
तेव्हाच ना तू काही देखील बोलू नकोस असंही म्हटलं जातं. तर दुसरीकडे आता भावनाने जे काही क्लिपमध्ये म्हटलेलं असतं ते सगळं खोटं आहे हे सुद्धा लक्ष्मी आता पटवून देत असते. कारण आमच्या भावनावर असे संस्कार केलेले नाही आहेत, भावना कधीच असं सांगणार नाही, हे काहीतरी चुकीचं दाखवलं जात आहे असं देखील आता डायरेक्टली लक्ष्मी बोलू लागते. लक्ष्मी जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलते ना तेव्हा इकडे मात्र नीलांबरी सगळ्यांनाच म्हणत असते की तुम्ही घरच्या मुलीला शिक्षा देताय आणि घरच्या सुनेला असंच ठेवताय, तुम्हाला काही वाटतंय का? पण सिद्धूचा पूर्ण भावनावर विश्वास असतो आणि तो म्हणतो की मला पूर्ण खात्री आहे की हे सगळं काही भावनाने केलेलं नाही आहे, या चुकीच्या गोष्टीचा वापर करण्यात आला आहे. तेवढ्यातच ना इकडे खूप जास्त फोन्स कॉल येत असतात. सारखे फोन कॉल येत असल्यामुळे ना संपतराव चिडलेले असतात. ते म्हणतात की आता पक्षातल्या लोकांना काय सांगायचं ना खरंच कळत नाही आहे. सगळीकडे नाचक्की झालेली आहे या सिंचनामुळे आणि या सुनबाईंमुळे सुद्धा. तेव्हाच ना सिद्धू म्हणत असतो की या सगळ्याचा शोध घेतल्याशिवाय मी शांत बसणार नाही आहे. दुसरीकडे विश्वाला आता बाबा समजवायचा प्रयत्न करत असतात आणि म्हणत असतात की अरे आम्हीही तुझ्या आयुष्यात महत्त्वाचे आहोत की नाही, का फक्त बाकीच्याच गोष्टी महत्त्वाच्या आहेत? अरे तू जे काही करतोयस ना ते किती चुकीचं करतोयस ना हे तुला माहिती नसेल, पण मला या सगळ्या काही गोष्टी कळत आहेत. तुझा हा चुकीचा निर्णय आहे आणि या चुकीच्या निर्णयामुळे आज आम्हाला काय काय सहन करावं लागते आणि तू एखाद्याच्या घरात एक बाई म्हणून राहतोयस ना, म्हणजे किती निर्लज्जपणाची कळस आहे. काय चाललंय तुझं हे सगळं काही कधीपर्यंत थांबवणार आहेस तू? असंही आता त्याला जोरजोरात बोललं जातं. तेव्हाच ना विश्वास शांत असतो, त्याला काय बोलावं काहीच कळत नसतं. परंतु आता दिग्विजय यांना प्रचंड राग आलेला असतो आणि त्याने जे काही बोलायचं होतं ते डायरेक्ट तोंडावर बोलून टाकलेलं होतं. जेव्हा आता या सगळ्या काही गोष्टी बोलून टाकल्या होत्या ना तेव्हा मात्र प्रचंड असा संताप जो आहे तो विश्वाला येत होता. विश्वाला कळत नव्हतं की या सगळ्या परिस्थितीत काय उत्तर द्यावं ते, तरीसुद्धा तो आता शांत होता. तर दुसरीकडे दिग्विजय जे आहेत ते विश्वाला चांगल्या पद्धतीने समजवायचं बघतात. तेच आता काही गेल्या ऐकायला तयारच नसतो तो. इकडे आता सिद्धू आणि भावना बसलेली असते. भावना सिद्धूला म्हणत असते तुम्हाला मी खरं खरं सांगते की या सगळ्या काही गोष्टी ना मी कधीच शक्य नाही तुम्हाला, म्हणून मी सांगते. कारण आहे ना मला चांगलंच माहिती आहे, मी उलट आहे ना या सगळ्या गोष्टीचा चांगला वापर केला, मी उलट समजवायचा प्रयत्न केला. मला ना एवढंच वाटत होतं की या सगळ्यामध्ये ना की नीलांबरी वहिनींनी तिचे कान भरले आहेत, तर निदान आपण एकदा तरी चांगलं समजवावं, म्हणूनच मी समजवायचा प्रयत्न करत होते आणि मग त्या सगळ्याचा वापर अशा पद्धतीने चुकीचा करतील ना असं तर वाटलेलं सुद्धा नव्हतं असंही आता म्हटलं जातं. दुसरीकडे आता नीलांबरी रूममध्ये टी व्ही लावून बसलेली असतानाच तेच बातम्यास कंटिन्यू बघत असते. तेच आता बघत असताना अधिराज तिथे येतो आणि अधिराज म्हणतो की या सगळ्याच्या मागे कोण आहे ना मला चांगलंच माहिती आहे. तर अधिराजला ती म्हणत असते की तुम्हाला म्हणायचं काय आहे नेमकं? मग तेव्हाच ना अधिराज म्हणतो की मगाशी मी तुझं बोलणं ऐकलं होतं, ऑडिओ क्लिप एडिट करायचं ते हेच होतं, मला माहिती आहे, म्हणजे ह्या सगळ्याच्या मागे तूच आहेस हे तर मला आता कळून चुकलेलं आहे असं देखील आता अधिराज नीलांबरीला बोलत असतो. त्यावर नीलांबरी आता अगदी माफी वगैरे मागते आणि मग प्लीज माझं नाव जे आहे ते प्लीज कोणाला सांगू नका असं बोलून रिक्वेस्ट करू लागते. मग मी का म्हणून तुझ्यावर विश्वास ठेवायचा, का म्हणून या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करायचा नाही, मला ह्या गोष्टी जमणार नाही असंही बोलून तो आता चिडलेला असतो. दुसरीकडे आता सिंचनाला तिच्या चुकीची जाणीव होत असते. तिच्याकडनं काय काय झालं आहे हे सगळं काही तिला आठवत असतं आणि त्यामुळेच ना ती आताच त्रास करून घेत असते. ती आता त्या मॅनेजरलासुद्धा कॉल करत असते, पण तो काही केल्या फोन रिसीव करत नसतो, कारण त्याला काही घेणं देणं नसतं नाहीच्या आयुष्यात काय चाललं आहे आणि काय नाही ते. पण आता सिंचनाचं असं जवळचं कोणीच उरलेलं नसतं, त्यामुळे सिंचनाला काय करू असं झालेलं असतं. तर दुसरीकडे मात्र आता सिंचना बोलत असते, स्वतःला सावरत असते. ती म्हणत असते की नाही, स्वतःला आता मला सावरावं लागणार आहे, हे असं बोलून चालणार नाही आहे. आता ही स्वतःला स्टेबल करण्याचा प्रयत्न करत असते. तेच दुसरीकडे मात्र आता जो सिद्धू आहे ना तो फोनवर बोलत असतो. त्याला आता सगळ्याचा शोध घ्यायचा असतो. अधिराज त्याच्या समोर असतो. अधिराजला सिद्धू बोलत असतो की मला माहिती आहे दादा हे सगळं कोणी केलेलं आहे आणि मला हे सगळं काही शोधायला तुलाही माहिती वेळ लागणार नाही आहे. तेच अधिराजला माहिती असतं की सिद्धू या
सगळ्याच्या खोलापर्यंत जाईल आणि सगळी इन्फॉर्मेशन शोधून काढेल. तेच आता सिद्धूने पत्रकाराला सुद्धा शोधायचं ठरवलेलं असतं, ज्या पत्रकाराने ही बातमी पूर्णपणे लीक केलेली असते. दुसरीकडे वीणा ही तिच्याच तंद्रीत असते. म्हणजेच वीणाने ना संतोषच्या कानाखाली वाजवलेली असते आणि तिच्या डोळ्यासमोरून हा सीन काही जात नसतो. सारखं तिला तेच आठवत राहतं. तिला जेव्हा या सगळ्या काही गोष्टी आठवतात तेव्हा ती सतत त्याच गोष्टीचा विचार करत असते. तेच आता तिला श्रीनिवास म्हणत असतात की तुझं काय चाललंय, कसला एवढा विचार करत बसली आहेस. तेव्हाच मग मी काय करू सांगा ना. विचार करण्यासारखीच गोष्ट आहे ना. मला खरंच कळत नाही आहे, मी जे काही केलं ते चुकलं का. सॉरी बाबा. तेव्हाच तू काहीच गोष्टी चुकीच्या केल्या नाही आहेस, तू जे काही केलेस ते बरोबर केलेस असंही आता बोलून ही बाजू सावरून घेतली जाते. मग आता या सगळ्या काही गोष्टी जेव्हा सावरून घेतल्या जातात तेव्हा श्रीनिवास आता वीणाच्या डोक्यावर ना मायेनं हात फिरवत असतात. दुसरीकडे आता पाहायला मिळतं की सिद्धू जो आहे तो आता बरोबर खात्रीशीर असतो आणि म्हणूनच निलांबरीच्या रूममध्ये जाऊन काही भेटतायत का पुरावे हे सुद्धा शोधायचा प्रयत्न करत असतो. आणि त्याच वेळेला त्याच्या पूर्णपणे खात्री असते की या सगळ्या गोष्टी करणारी निलांबरी वहिनीच आहे, कारण त्याला पूर्ण विश्वास असतो की हे सगळं दुसरं कोणीही करू शकत नाही. आणि त्यामुळेच तो बरोबर निलांबरी बहिणीच्याच रूममध्ये जाऊन शोधाशोध घेण्याचा प्रयत्न करत असतो. तेच दुसरीकडे सिंचनाच्या घराची बेल वाजलेली असते, म्हणून सिंचना दार उघडायला जाते. सिंचना जेव्हा दार उघडते तेच आता सिंचनाच्या घरामध्ये सिंचनाचा जो मालक असतो ना घराचा तो आलेला असतो आणि तो म्हणत असतो की बरं झालं फायनली तुम्ही दार उघडलं ते. आणि त्यानंतर तो म्हणत असतो की आजच्या आज तुम्हाला हे घर खाली करावं लागणार आहे. काय आजच्या आज कसं काय घर खाली होऊ शकतं ते काही मला माहिती नाही, मी तुमचं ऐकणार नाही आहे, मला या घरात तुम्हाला ठेवून घ्यायचं नाही आहे असंही आता सांगितलं जातं. आणि आताच्या आता हे घर खाली करा असं बोलून तिला आता घर रिकामी करायला सांगितलं जातं. पुढच्या 1 तासात हे घर खाली हवं आहे मला असंही बोलून आता त्याने डायरेक्टच सिंचनाला घराबाहेर काढायचं ठरवलेलं असतं. दुसरीकडे आता पाहायला मिळतं की जानूला इथे जाग आलेली असते. तेच मात्र जयंत जो आहे तो जानूकडे बघत असतो आणि जानूला म्हणत असतो की तुला असं वाटत असेल की तुझ्या बाबतीत मी जे काही केलं ते चुकीचं केलं, तसं तुला समजायचं आहे तर तू समज, पण मी खरंच ना तुझ्या बाबतीत कधीच नाही चुकीचा विचार करत, सगळं काही तुझ्या बाबतीत मी चांगलंच करतो असंही आता तो म्हणत असतो. तेच आता दुसरीकडे जानू जी आहे ती उभी असते. ते जयंतला म्हणत असते की मला माहिती आहे आपल्याकडे जी सरिता काकवहिनी आहेत ना तिला आपण कामावर ठेवायला नको. त्यावर तो म्हणतो की तू कशाला इतका विचार करतेस, तो विचार तर मीच केला आहे, मीच ठरवलं आहे की त्या बाईला कामावर बिलकुलही ठेवायचं नाही. मग हे सगळं तर फिक्स झालेलं असतं. मग दुसरीकडे सिंचना आता बॅग वगैरे घेऊन घराबाहेर पडलेली असते, रस्त्यावर उभी असते रडत, कारण तिला माहिती आहे की तिला माहेरी आता किंमत नाही आहे. तेच आता लक्ष्मी भर रस्त्यात रडणाऱ्या सिंचनाकडे जाऊन उभी राहते आणि सिंचनाला म्हणत असते की तू अशी काय करतेस, चल घरी, मी तुला घरी घेऊन जाते. सिंचना म्हणत असते की आई मी खूप वाईट वागली आहे, सोबतच मी हरीशला सुद्धा फसवलं आहे, त्याने मला एक नाटक म्हणून हे सगळं दाखवलं, पण ह्याचा सगळ्याचा चुकीचा अर्थ मी काढला, हे सगळं काही नको करायला हवं होतं मी, पण हे सगळं काही चुकीचं करून मी सगळीकडनं नाव खराब करून टाकलं आहे. मग तेव्हाच ना तिला सांभाळलं जातं, तिला सांगितलं जातं की नको नको इतका काही विचार करू, स्वतःला सावर असंही बोलून आता कसं बसं तिला थांबवलं जात असतं. मग ती बोलत असते की चल तुझ्या घरी, कारण तुझ्या घराशिवाय तुझ्याकडे दुसरा कोणताही पर्याय नाही आहे. इथे पत्रकार भेटलेला असतो, त्याला सिद्धू झोडझोड झोडतो. जेव्हा त्याला आता मारलं जातं तेव्हा तो आता सगळं खरं सांगायला तयार होतो. मग तेव्हाच ना तो आता सांगत असतो की हे सगळं काही मी जे करतोय ते फक्त निलांबरी वहिनींमुळे, म्हणजे निलांबरी मॅडमने मला हे सगळं करायला सांगितलं होतं असंही आता सांगितलं जातं. आणि जेव्हा या गोष्टी कळतात ना तेव्हा मात्र आता खूप मोठा धक्काच बसतो. मग जेव्हा या सगळ्या गोष्टी कळतात तेव्हा आता इथे सिद्धू म्हणत असतो की बरं झालं जे काही आहेस ते खरं खरं बोलून गेलास. दुसरीकडे आता जयंत बसलेला असतो, तर जयंतने आता पूर्ण प्लॅनिंग केलेलं असतं. तेच आता जयंत मुद्दामून जानूच्या मोबाईलवरनाच कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करत असतो. मग आता जानूच्या फोनवरनंच कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केलेला असताना इकडे दिग्विजय संतापलेले असतात आणि ते सांगतात की तुझ्यामुळे माझ्या मुलाचं आयुष्य
पूर्णपणे बर्बाद झालं आहे आणि अजून किती त्याचं आयुष्य खराब करायचा निर्णय घेतला आहेस का माझ्या मुलाच्या आयुष्यात ढवळाढवळ करतेस? जा ना, तुझा तो संसार कर असं बोलून आता चिडलेले असतात दिग्विजय आणि जे काही आहे ते बोलून रागाच्या भरात ते फोन ठेवत असतात आणि हे जयंतने ऐकलेलं असतं आणि जयंतला हे ऐकून तर आनंद होतो. जयंतला तर बरं वाटतं की चला फायनली आपण जे ठरवलं होतं ते झालं आहे. म्हणजे आता विश्वा कधीच जानूच्या आयुष्यात येणार नाही असंच काहीसं त्याला वाटत असतं आणि त्यामुळेच ना तो खूप जास्त आता खुश असतो. जयंतला तितकाच आनंद झालेला असतो. तोही विचार करतो की चला फायनली जो विचार केला होता तो अगदीच ना परफेक्ट झालेला आहे. म्हणजे याआधी मी विश्वाला कितीतरी वेळा लांब करायचा प्रयत्न केला पण आता फायनली त्याचा निकाल लागलेला आहे आणि त्यामुळेच ना तो खूपच जास्त खुश असतो. तर दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की इकडे जयंत खुश असतानाच ना तिकडे आता जानू जात असते आणि जानूला कुठेतरी संशयास्पद वाटत असतं कारण त्याने सांगितलेलं असतं की मी ना बरोबर तो इलाज त्याचा लावलेला आहे पण नेमकं काय केलेलं असणार आहे याने असाही विचार ना मनामध्ये कुठेतरी येऊ लागलेला असतो जानूच्या. दुसरीकडे सिंचनाला जेव्हा घरी आणलं जातं सिंचनाबरोबर सगळीजणं सिंचनाला जे काही हवं नको ते बघत असतात. सिंचनाला सगळं काही देत असतात त्यामुळे सिंचना म्हणत असते की तुम्ही सगळीजणं माझा किती विचार करतात. त्याचबरोबर इकडे श्रीनिवास आणि लक्ष्मी तिला समजवतात आणि तिला म्हणतात की तू आमच्यासाठी आमच्या आयुष्यात खूप महत्त्वाची आहेस. फक्त चुकीचं हेच झालं की तू हरीशला समजून घेतलं नाही. हरीशला जर तू समजून घेतलं असतंस ना तर आतापर्यंत ही वेळ आली नसती असंही आता बोलून कसंबसं आता सावरून घेतलं जातं. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी बोलून सावरून घेतल्या जातात ना तेव्हा तिथे वीणाही येते आणि वीणाही तिला आता खाऊ पिऊ देत असते. वीणाने इतकं तिचा पाहुणचार केल्यामुळेच ना तिला अगदीच ना भरून येतं. ती म्हणत असते की वहिनी इतकंही तुम्ही माझं काही करू नका कारण मी तुम्हा सगळ्यांना किती नावं ठेवली आणि आज तुम्ही सगळीजणं माझ्या पाठीशी आहात. इकडे आता सिद्धूने पुरावा आणलेला असतो पण आधीच ना सांगून ठेवलेलं असतं की प्लीज काही झालं तरी नीलांबरीचं नाव घेऊ नको. म्हणूनच सिद्धू एकदमच शांत असतो. पण दुसरीकडे मात्र इकडे सिद्धू सांगत असतो की जे काही झालं ना त्यामध्ये माझ्या बायकोचीच म्हणजे काही झालं तरीसुद्धा या भावनाची चूक नव्हती हे मी तुम्हाला डोळे बंद करून सांगू शकतो कारण त्या पत्रकाराने मला सांगितलं आहे की ही क्लिप एडिट करायला मला दिलेली होती आणि म्हणजेच ही क्लिप एडिट करून वापरलेली आहे. याचा अर्थ या सगळ्याशी आपल्या भावनाचा संबंध नाही आहे असंही आता त्याने ठामपणे म्हटलेलं असतं. जेव्हा आता या सगळ्या काही गोष्टी तो बोलून जातो ना तेव्हा मात्र आता इकडे त्याला आठवतं की आपल्याला दादाने सांगितलं आहे की शांत राहायचं नाहीतर त्याने आता नीलांबरीचं नाव बोलून टाकलं असतं. पण तरीसुद्धा तो शांत होता का तर त्याला असं वाटत होतं की जर आपण बोलून टाकलं तर पुन्हा दादाला वाईट वाटेल कारण इथे दादानेच म्हणजे अधिराजने सांगितलेलं होतं की प्लीज काही झालं तरी नाव घेऊ नकोस आणि म्हणूनच तो शांत होता. दुसरीकडे आता जानू विचार करते की काही झालं तरी आपल्याला या सगळ्या काही गोष्टी शोधून काढायला हव्या कारण हा इतका खुश दिसतोय याचा अर्थ नक्कीच काहीतरी गडबड आहे. पण या सगळ्या गोष्टी बघायला हव्या की ह्याने विश्वाचं काय केलेलं आहे ते. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग पाठ भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय.